नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत B.Ed अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. यामध्ये EDU 425 समावेशित शिक्षण या पुस्तकाचे आपण वाचन करणार आहोत. प्रज्ञावान बालकांचे शिक्षण. आपल्याबरोबर शाळेत, महाविद्यालयात, परिसरात असे काही कुशाग्र बुद्धिमत्ता व्यक्ती पाहण्यात येतात. अशा व्यक्ती व मुले सर्वसामान्यापेक्षा अनेक बाबतीत प्रगत प्रतिभाशाली असतात. या व्यक्तींचा बुद्धीचा देशासाठी, समाजासाठी खूप उपयोग होतो. देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आज देशाला प्रज्ञावान नागरिकांची गरज आहे. वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय कोणतेही क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी प्रज्ञावंत नागरिकांना आवश्यकता असते. त्यामुळे प्रज्ञावान मुलांना पोषक वातावरणाची निर्मिती करून देऊन त्यांच्या प्रज्ञेला वाव देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसे प्रज्ञावंत विद्यार्थी नागरिक ही देशाची संपत्ती असून या संपत्तीचे जतन करणे जरुरीचे असते. प्रज्ञावान बालके यांची व्याख्या समजून घेऊया. सातत्याने नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रतिभाशाली असे म्हणतात. ही व्याख्या विट्टी यांनी 1958 मध्ये केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बुद्ध्यांक साधारणपणे 140 ते 170 या दरम्यान असतो त्या विद्यार्थ्यांना प्रज्ञावान विद्यार्थी असे म्हणतात. प्रतिभाशाली बालके अनेकविध क्षेत्रातील कृतीमध्ये अनुस्यूत असलेल्या बुद्धिमत्तेची उच्च पातळी गाठलेली मुले होत. फिराने व कर्बी यांच्या मते समाजाच्या दृष्टीने मौल्यवान अशा कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ प्रतीची पात्रता धारण करणाऱ्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना प्रतिभाशाली म्हणता येईल. रेंझुले यांनी व्याख्या केली आहे. बौद्धिक पात्रता, हातातील कार्याविषयी श्रेष्ठ प्रतीची निष्ठा आणि उच्च सर्जनशीलता या 3 घटकातील आंतरक्रियेचा परिपाक म्हणजे प्रतिभा होय. विज्ञान व कला, सर्जनशील लेखन, संगीत, सामाजिक नेतृत्व अशा विशेष क्षेत्रातील उच्च प्रतीची प्रज्ञा तसेच सभोवतालची परिस्थिती हाताळण्यासाठी लागणारी उच्च प्रतीची सर्जनशीलता असलेली बालके म्हणजे प्रतिभाशील बालके होत. ही विल्टर व ब्रिश यांनी केलेली व्याख्या आहे. प्रज्ञावंत बालकांची ओळख आपण कशी करू शकतो पहा. बुद्धिमत्तेच्या कसोट्याद्वारे किंवा शैक्षणिक प्रावीण्यावरून, निरीक्षणावरून, वेगवेगळ्या कार्यक्रमातील सहभागावरून, वेगवेगळ्या स्पर्धांमधील सहभागांवरून, पालकांशी चर्चा करून किंवा वेगवेगळ्या परिस्थितीतील वर्तनावरून. प्रज्ञावान मुलांची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे ओळखूया. एखाद्या क्षेत्रातील किंवा कला प्रकारातील माहिती किंवा तंत्रावर लहान वयातच प्रभुत्व असणे, लहान वयात उच्च प्रतीची बुद्धिमत्ता, विवेकबुद्धी, स्मरणशक्ती दिसून येणे, एकट्याने काम करण्यास प्राधान्य देणे, बुद्ध्यांक 140 पेक्षा जास्त असतो, उत्तम संप्रेषण कौशल्य असते, शब्दसाठा भरपूर असल्याने लवकर वाचायला शिकतात, तीव्र आकलन क्षमता असते, कला कौशल्य गुणांमध्ये निपुण असतात, अमूर्त गोष्टींमध्ये बद्दल विचार करण्याची क्षमता असते, शोधक वृत्ती असते, उत्तम समायोजन क्षमता, चौकस वृत्ती, अचूक निर्णय क्षमता, आत्मविश्वास इत्यादी गुण असतात. अन्य बहुसंख्य विद्यार्थ्यांपेक्षा जास्त वेळ अवधान ठेवण्याची कुवत असते, मोठ्या संख्येने शब्दांचा अचूक उपयोग करता येतो, चित्रकला, संगीत व इतर कलागुणांत प्रावीण्य असते, पुस्तके, नकाशे, शब्दकोश व ज्ञानकोशात रुची असते. ऑजिलिव्ह यांच्या मते प्रज्ञावान मुले सर्वसामान्य मुलांपेक्षा विशिष्ट क्षमतांच्या बाबतीत असामान्य असतात. अशा क्षमता पुढील प्रमाणे: तीव्र बुद्धिमत्ता, असामान्य नेतृत्व शैलीची शक्यता, दृश्यात्मक व कृतीयुक्त कला, असामान्य शारीरिक क्षमता, यांत्रिक चातुर्य. प्रज्ञावान मुलांच्या समस्या. प्रज्ञावान मुलांची कोणतीही काम करण्याची गती ही सामान्य मुलांपेक्षा जास्त असते. त्यामुळे इतर मुलांमध्ये समायोजनाचे 2
दोष उत्पन्न होतात. प्रज्ञावान मुलांना आपणास घरातील सर्वांनी अधिक श्रेष्ठ समजावे असे वाटते आणि तसे झाले नाही तर त्यांना समावेशन करता येत नाही. काही वेळा प्रज्ञावान बालके अति लाड व अति कौतुकाने अहंकारी बनतात. या मुलांना जास्त अभिमान वाटू लागतो. अशी मुले एकलकोंडी बनण्याचा धोका असतो. प्रज्ञावान मुलांचे शिक्षण. प्रज्ञावान मुले अलौकिक बुद्धिमत्तेचे असल्याने त्यांच्याकडे सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा जास्त बुद्धिमत्ता असते. तसेच ती मुले सर्वसामान्य मुलांसाठी असणारा अभ्यासक्रम सहज आत्मसात करू शकतात. त्यामुळे त्यांच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी सामान्यांपेक्षा जास्त असावी. तसेच त्यांच्या शिक्षणासाठी अध्ययनासाठी अनुकूलन पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक असते. प्रतिभाशाली बालकांचा शोध घेऊन त्यांच्या प्रतिभेचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी अनेक मार्ग सुचविले जातात. ते पुढील प्रमाणे सांगता येतील. खास कार्यक्रम. खास कार्यक्रमामध्ये प्रचलित अभ्यासक्रमापेक्षा अधिक व्यापक, अधिक सखोल, उच्च पातळीवरचा अभ्यासक्रम यांचा समावेश असतो. स्वतंत्र अभ्यास. ग्रंथालयाचा वापर, शास्त्रीय पद्धती व इतर अन्वेषण तंत्रांचा माहिती असल्यास स्वतंत्र अभ्यास आखणे सोपे जाते. जलद अध्ययन करून त्यांचे मूल्यमापन. या पद्धतीमुळे विद्यार्थी आपला जलद अभ्यास संपवून दुसऱ्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करतात. उच्च प्रतीच्या विचार प्रक्रियेचा उपयोग. शिक्षकांनी वर्गात प्रतिभावान मुलांना सामान्य मुलांपेक्षा वरच्या पातळीवर प्रश्न विचारावेत. केवळ ज्ञान आकलन पातळीवरचे प्रश्न न विचारता विश्लेषण, मूल्यविवेक, तर्काधिष्ठित प्रश्न विचारावेत. त्यामुळे त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळते. प्रज्ञावान मुलं विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना एकत्र आणून स्वतंत्र शाळा किंवा वर्ग करावे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींकडून नेमणूक करून खास अध्यापन पद्धतीचा वापर करावा. त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षांना बसण्याची संधी त्यांना उपलब्ध करून द्यावी. शाळांमधून नेतृत्व वाव द्यावा. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांची जबाबदारी प्रज्ञावान मुलांवर सोपवावी. आधुनिक तंत्राचा वापर करून अध्ययन करण्याची संधी द्यावी. उदाहरणार्थ इंटरनेट, संगणक इत्यादी. या मुलांच्या शोधक वृत्तीचा विकास करण्यासाठी त्यांना संशोधनाची संधी उपलब्ध करून द्यावी. या मुलांचा शोधक वृत्तीचा विकास करण्यासाठी त्यांना संशोधनाची संधी उपलब्ध करून द्यावी. शासनाच्या सोयी सुविधा लाभ मिळवून द्याव्यात. दुसरा आहे वयापेक्षा वरच्या वर्गात घालणे. लवकरात लवकर प्रवेश देणे. ठरविलेल्या वयापेक्षा कमी वयातच मुलांना शाळेत प्रवेश देणे. एक इयत्ता सोडून पुढच्या वर्गात जाणे म्हणजे एकदम दुसरीत किंवा तिसरीत बसविणे. 2 इयत्तांचा अभ्यास एकाच वर्षी करून परीक्षा घेणे. प्रतिभाशाली विद्यार्थ्यांच्या सुट्टीच्या दिवशी वेगळे वर्ग भरविणे. एकाच शाळेत प्रतिभाशील मुलांसाठी वेगळे वर्ग करण्याऐवजी एखाद्या जिल्ह्यासाठी प्रतिभाशील विद्यार्थ्यांची वेगळी शाळा सुरू करावी. प्रतिभाशील बालकांचा मार्गदर्शन. प्रज्ञावान बालकांनी पुढील आयुष्यात कोणत्या विषयाचे शिक्षण घ्यावे, कोणता व्यवसाय स्वीकारावा याचे मार्गदर्शन करावे. फावला किंवा फुरसटीचा वेळ कसा घालवावा याचे मार्गदर्शन करावे. अशा मुलांना आपल्या प्रज्ञेचा शोध घेण्यास, स्वतःच्या मर्यादा ओळखण्यास सहाय्य करावे. भावनिक मार्गदर्शन करावे. स्पर्धा परीक्षांसाठी दिले जाणारे मार्गदर्शन मिळवून द्यावे. धन्यवाद.